नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्यातील हजारो गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने घेतला असून दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीची आणि सध्या अस्तित्वात असलेली शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यास शासनाने मान्यता दिली। महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक जमीन 2026 प्रकरण क्रमांक 20 जमीन 1 दिनांक 25 मार्च 2026 अन्वये हा निर्णय लागू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली। या निर्णयामुळे राज्यातील अनेक कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागणार असून सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाला मोठी चालना मिळणार आहे। मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता राज्यातील इतर सर्व भागांमध्ये ही योजना लागू राहणार आहे। तहसील कार्यालय खानापूर विटा यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले। शासनाने या प्रक्रियेसाठी काही अटी व शर्ती निश्चित केल्या असून निवासी अतिक्रमण हे दिनांक 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे। तसेच संबंधित जागेचा वापर स्वतःच्या निवासासाठी होत असणे बंधनकारक आहे। निवासी पुराव्यासाठी मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, उपग्रह छायाचित्र किंवा इतर शासकीय कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत। एका कुटुंबात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एकाच अतिक्रमणाचा लाभ मिळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। दरम्यान गायरान जमीन, नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वने तसेच धोकादायक क्षेत्रातील अतिक्रमणे नियमित केली जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले। गायरान जमिनीवरील भूमिहीन शेतमजूर तसेच अनुसूचित जाती जमातींच्या निवासी अतिक्रमण धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निवास उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असून संबंधित जमीन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग करण्यात येणार आहे। शुल्काच्या बाबतीतही शासनाने मोठा दिलासा दिलाय। 500 चौरस फुटांपर्यंतचे क्षेत्र विनामूल्य नियमित करण्यात येणार आहे, तर 500 ते 1500 चौरस फूट क्षेत्रामधील अतिरिक्त भागावर प्रचलित बाजार मूल्याच्या 10% रक्कम आकारली जाणार आहे। जागेचा काही भाग व्यावसायिक वापरात असल्यास 25% शुल्क आकारले जाणार असून 1500 चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्र नियमित केलं जाणार नाही। अतिरिक्त अतिक्रमण काढण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे। मुदतीत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना निर्णय होईपर्यंत संरक्षण मिळणार असल्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी सांगितले। ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, तर नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।